काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आमदार खताळांकडून एजंटगिरीचा पर्दाफाश, तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस. संगमनेर शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र संबंधित महिलेने आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन एजंटगिरीचा पर्दाफाश करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. चावडी येथील तलाठी कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असून ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी आमदार खताळ यांना एका महिलेने व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली. विशेष म्हणजे या कामकाजात खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला. या तक्रारीची दखल घेत आमदार खताळ यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र तेथे पोहोचल्यावर तलाठी व कोतवाल कोणीच हजर नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी मनसूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचे आढळले. यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता मी मनसूर शेख यांचा जावई आहे असे उत्तर देण्यात आले. यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला असा जाब विचारला. त्यावर तलाठी उपस्थित नसल्याचे आम्हीच काम पाहत होतो असे उत्तर देण्यात आले. या गंभीर प्रकरणानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना तात्काळ फोन करून संबंधित तलाट्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय कागदपत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तीमार्फत होणे हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. सूचना मिळताच प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना पुढे त्या ठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका मेसेजवर तात्काळ ॲक्शन घेणारे, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची जाण ठेवणारे आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका महिलेने केलेल्या साध्या मोबाईल मेसेजची त्यांनी केवळ दखलच घेतली नाही तर त्या मागील वेदना ओळखत तात्काळ प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. कोणताही वेळ न दवडता त्यांनी थेट तलाठी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या गैरप्रकारावर तात्काळ कारवाई केली. आजच्या काळात सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा आणि त्यावर त्वरित कृती करणारा लोकप्रतिनिधी मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत एका मेसेजवर दिलेला हा प्रतिसाद नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून आपला माणूस अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे. कानोसा न्यूजसाठी संदीप काळे, संगमनेर. बसत नाही, त्यांनी लोकांच्या ताब्यात दिलंय सगळं. त्या ज्येष्ठ महिला घेऊन 50-50-70 रुपये टाकल्याचे घेऊन त्यांना दादागिरी शोकॉसने कारवाई करा. हे ना त्याला टिकून मंडळाधिकार ना हे दोघांना नाही ना शोकॉस करून त्याला डिवूस नाही. त्याला जर बसायचं नसेल इथं सगळं झिरो लोकांच्या ताब्यात दिले, कुणी नाही माणूस इथं उपलब्ध. मी जाणार नाही, मी इथंच थांबलो. मी इथंच थांबणार आहे कारण वास्तव भयंकर आहे. कोण नाही कोणी राहिलं तुम्ही कशाला एवढं वैद्य कुठे आहे? कोण नाही तहसीलदार एवढं नाही. बंदर तू काय करतो रे? कोण आहे?
काय कोणत्या पदावरती तू काय करतो बाहेर काय त्याच्यात गेला होता विकून चालवतो इथं सगळा ताबा घेतलाय तुम्ही इथून काय चाललंय का इथं काय संगमनेर मध्ये काय म्हटलं आली काय तुला तलाठी बसतो मी इथं कधी असतो तलाठी तुला कचेरीत गेला तो सांगून मोठा पोरा यांनी सांगितलं जेवायला गेले सकाळपासून कधी आलं सकाळपासून सकाळपासून आता अर्धा तास झाला गेला टप्पल माल म्हणे टप्पल घेऊन जा. किती वेळ आहे ते भांगरी पोलीस चावलं रे सर बुड्या पक्कचिरीत गेले साहेबांनी बोलवलं होतं. कोणत्या जागाने बोललो होतो सांगतो कोणत्या जागाने बोललो होतो मला सांग. असं हो अंदाज सगळे हा हा हे लावून घे रे बंद करून घे चल खोली करा येतो नुसते पैसे गोळा करीत हा कोण मनसे जावं तुम्ही सगळे बोलवले का जावय बिवय सगळे इथं बसवले का एक सुद्धा नाही दिसणार इथं जर वतवल सोडून त्याला टिकवलं तुझा त्याला तुम्ही बसू नको तुम्ही माझं येणार डोकं घरात करून टाकलंय तुम्ही इथं आहे ना काय चालू आहे? काय म्हणतो सगळे जावं बिवय सगळे घेऊन आले का तुम्ही हा बंद करायचं पण बसायचं नाही इथं कसं आहे भाऊ तुम्ही काय आहे? कसले पैसे गोळा करताय कसले पैसे गोळा करताय आले का भांगरे आले का सर तुम्ही मी आज तुमचे मला बघून जायचं चाललंय कोण आहे तुम्ही कधी बसून ऑर्डर काढा तुम्ही काय करता किती जण आहे इथं? कसे बदले तुम्ही लोक कामं कसे करता तिथे एक आत बसून होते कामं कसे करता कॅन्डिडेट म्हणजे का काय नेमकं काय हा तुम्ही काम होत नाही तुम्हाला तर इथून निघून जाणार तुमच्याच्याने होत नाही तर इथं थांबू नका तुम्हाला कुणी अधिकार दिले शासनाची परवानगी घेतली का तुम्ही तहसीलदाराची परवानगी आहे का लांची परवानगी आहे का परवानगी नसताना तुम्ही बस होतं तुमच्यावरती कारवाई करायची यापूर्वी सुद्धा तहसीलदारने सूचना दिल्या होत्या तुम्ही का नाही ऐकलं तुम्ही तहसीलदारपेक्षा मोठे आले का मग उद्यापासून आज दिवसभर काय कलेक्शन करायचं हे आलं का ते भाकरी